आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार व एकादशी आणि त्यानिमित्त पाल्याच्या रात्री 12 वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे। तर पाल्याच्या संपूर्ण या ठिकाणी रात्री 12 वाजता त्या भाविकांच्या दर्शनाची मोठ्या रांगा देखील लागल्या या दिवसून येत आहे। आपण बघू शकता की श्रावण महिन्यामध्ये अनेक राज्यातून मोठ्या संख्येने भाविक या वैद्यनाथाचं दर्शन येत असतात आणि त्याचं दर्शन घेत असतात। आता आपण बघू शकतो की आज श्रावण सोमवार आणि एकादशीचं काय नेमकं महत्त्व आहे या प्रधानसाठी आपल्या पुजारी आपण देवा काय सांगाल आज श्रावण सोमवार आणि एकादशी त्याचं काय महत्त्व असणार आहे? सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्यं मल्लिकार्जुन उज्जैन्यां महाकाल ओंकारं ममलेश्वर परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमाशंकर शेतुवन्देतु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं वृष्णेशं च शिवालय। आज श्री पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ प्रभू श्रावण मास चालू आहे आणि आज एकादशी तथा श्रावण महिन्याचा दुसरा श्रावण सोमवार आहे। आज जसं प्रत्येक श्रावण सोमवारी वेगवेगळी शिवमूठ वाहिल्या जाते, जसं पहिल्या श्रावण सोमवारी तांदळाची शिवमूठ होती, आज तसंच दुसऱ्या श्रावण सोमवारी तिळाची शिवमूठ आहे। आता इथं जे स्पर्श दर्शनाचं महत्त्व आहे ते विष्णू आणि महादेव दोन्ही असल्यामुळं एकादशीचं सुद्धा खूप मोठं महत्त्व आहे। इथं स्पर्श केल्यानं देवाला तुळशीपत्र आणि बिल्वपत्र वाहिल्यानं जे आपल्या शरीरामध्ये रोग व्याधी कष्ट पीडा बाधा असते ती सर्व नष्ट होते। वैद्यनाथाचं इथं दर्शन केल्यानं पावनभूमीमध्ये आल्यानं जे आपल्या शरीरामध्ये परिवारातल्या सदस्यांमध्ये रोग व्याधी कष्ट पीडा बाधा आहे ती सर्व नष्ट होत आहे। म्हणूनच या ज्योतिर्लिंगाला आरोग्य दैवत असं पण म्हणलं जातं। देवा काय सांगाल आज श्रावण सोमवार आणि एकादशी काय महत्त्व आहे? आज श्रावण सोमवार असल्यामुळे इथे एक प्रथम लोकलचे लोक मार्कंडेश्वर म्हणून इथं खाली तीर्थाच्या बाजूला एक मंदिर आहे, प्रथम त्याचं दर्शन करतात। त्यानंतर वरती आल्यानंतर गणेशचं दर्शन करतात। त्यानंतर वैद्यनाथ मंदिरमध्ये पूर्वद्वाराने येतात आणि त्यानंतर देवाला स्नान पंचामृत गाईचं दूध शुद्ध दूध घालून देवाला स्नान करतात। त्यानंतर जल गंगाजल बेलपत्र हे घातल्यानं देवाच्या आपल्या आरोग्याचं सर्व दुःख हे निवारण होतात। म्हणून ह्याला वैद्यांचा नाथ भगवंत वैद्यनाथ असे म्हणतात। आपले फक्त परळी ज्योतिर्लिंगाला स्पर्श दर्शन आहे, त्यामुळे स्पर्श घेतल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा येते, म्हणून सर्व दुःख नाहीसे होतात। म्हणून ह्याला वैद्यनाथ ज्योतिर्लिंग असं म्हणतात। आपण पाहू शकतो रात्री 12 वाजल्यापासून खरं तर भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात भाविकांच्या मोठ्या देखील रांगा देखील लागलेल्या आहेत। या ठिकाणी पाहिजे तर मंदिरावर फुलांची आलाच देखील करण्यात आली आहे, म्हणून असं प्रसन्न होऊन गेलेलं आहे। सगळ्यांचं मन खूप प्रसन्न झालेलं आहे। श्रावण मास हा पुण्य पवित्र श्रावण मास आहे आणि त्यात जी ही सजावट झालेली आहे ती अतिशय अप्रतिम आहे, त्यामुळं मन अति उत्साहित आहे। भाविकांना आपण काय आवाहन करणार बरं? सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा अवश्य आणि आपल्या परिवाराला सगळ्यांना निरोगी वैद्यनाथ ठेवो हीच आमची सगळ्यांना म्हणजे सांगण्याची इच्छा आहे। आपण बघू शकतो की आज श्रावण सोमवार आणि एकादशी असल्यामुळे अत्यंत त्याचं महत्त्व आहे आणि तर वैद्यनाथाचं पाहिलं तर या ठिकाणी स्पर्श दर्शनाला अत्यंत महत्त्व दिलं जातं। त्यामुळे पश्चिम विकास ऑर्गनायझेशन संभाजी मुंडे MIT परळी बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।